तरी सुद्धा कुठेही त्या ठिकाणी उत्तर दिलं जात नाही। सीआयडीचं काय चाललंय हे सीआयडीलाच माहिती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही तपासाला एक बेस असतो, तो बेस हा आपला अधिकार म्हणजे FIR असतो। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन आम्ही FIR करण्याचा प्रयत्न करतो। याच महाराष्ट्रामध्ये जिथं अजितदादांनी गेल्या 40 वर्षामध्ये लोकांची सेवा केली राजकारणाच्या माध्यमातून, दुर्दैव असं या महाराष्ट्रामध्ये त्यांना न्याय दिला जात नाही। पण कर्नाटकामध्ये बँगलोरमध्ये आम्ही जाऊन तिथे असणाऱ्या एका पोलीस स्टेशनमध्ये असणारे SHO ला विनंती करून एक 0 FIR अजितदादांच्या ऍक्सिडेंटबद्दल, ज्याच्यामध्ये मर्डर, त्याच्याबरोबर घातपात आणि बरेच काही कॉन्स्पिरसी असे काही मुद्दे आहेत, हा FIR मी आपल्यापर्यंत देईल। म्हणजे कर्नाटकाचं पोलीस प्रशासन हे अजितदादाला न्याय देण्यासाठी सरसावतं, पण महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन दादांना न्याय देऊ शकत नाही। हे अतिशय दुर्दैव आहे। आता हा FIR कुठं आलाय? हा 0 FIRच्या अंतर्गत हा DG महाराष्ट्र सरकारकडे आला। कर्नाटकाच्या DGली कोणाला पाठवला? महाराष्ट्र DG कडे। म्हणजे हा आता महाराष्ट्राची प्रॉपर्टी झाली। आता हा जाणार बारामतीला। बारामती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर या विषयावर, या FIR वर त्यांना तपास करावा लागेल। आता हा स्वीकारला जातोय नाही जात, का केला जात नाही हे आपल्याला बघावं लागेल। आम्ही विरोधात असताना जे काय आम्हाला जमलं ते प्रामाणिकपणे आम्ही केलं, पाठपुरावा केलो, आम्ही लढलो, अनेक मोठ्या नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो। जेव्हा राहुल गांधीजींना आम्ही भेटलो त्यांनी फक्त बराच ह्या विषयाला समजून घेतलं। एक महत्त्वपूर्ण त्यांनी लाईन वापरली, ती म्हणजे अशी होती की ज्या राज्यात न्याय मिळू शकतं अशा राज्यात तुम्ही जावा। त्यांनी सांगितलं नाही कुठलं राज्य। आणि मग इतिहास बघता गवई साहेबांच्या वेळेस जेव्हा0 FIR करायचा होता, या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना परवानगी त्या ठिकाणी दिली गेली नाही। कर्नाटकात तो FIR त्यावेळेस झाला होता। मग ते बघून मी स्वतः कोणालाही न जाता बोलता त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कर्नाटकामध्ये अजितदादांचा FIR झाला। एक तर दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्रात झाला नाही, पण कर्नाटका पोलीस प्रशासनाचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्या सरकारचे आभार व्यक्त करतो। एका मराठी माणसाला न्याय देण्यासाठी कर्नाटक सरकार, त्याचं पोलीस प्रशासन हे या FIRच्या माध्यमातून सरसावलं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। पण गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही FIR साठी अनेक ठिकाणी गेलेला होता, त्यांचं नेमकं कारण काय होतं? ते कारण कर्नाटक पोलिसांनी तुम्हाला दिलं होतं का? मी दुसऱ्या कुठल्या राज्यात गेलोच नव्हतो, फक्त एकाच राज्यात म्हणजे कर्नाटकात तिथं गेलो, तिथं एका पोलीस स्टेशनला गेलो आणि लगेच त्यांनी हा FIR तिथं स्वीकारला। 0 FIRच्या अंतर्गत कोणालाही कुठेही त्या ठिकाणी जाता येतं आणि 2023चा जो BNSचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत या सरकारने 0 FIR हे कंपल्सरी केलंय। आणि या 0 FIRच्या अंतर्गत मी इथं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला सुरुवातीला गेलो होतो, त्यांनी नाकारलं। मग स्टेटमेंट घेत होते पण मोठा अधिकारी येऊन त्यांनी ते थांबवलं। मग मी गेलो बारामतीला, तिथं मला करून दिला नाही। मग मी गेलो CIDला आणि मग या ठिकाणी आलो। काही लोक म्हणतील मी कोर्टात का नाही गेलो? कोर्टात गेलो असतो, मला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, पण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने तो निर्णय त्या ठिकाणी दिला। याच्यापेक्षा एखादं चांगलं सरकार, एखादं चांगलं प्रशासन, चांगले पोलीस अधिकारी योग्य निर्णय घेऊ शकतात हे कुठेतरी महाराष्ट्राच्या सरकारला, इथं असलेल्या पोलीस प्रशासनाला हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं। एकाच ठिकाणी गेलो आणि त्याच ठिकाणी हा FIR झाला। खरं खूप काय आम्हाला याच्यासाठी करावं लागलं। आता याच्या पुढे अजितदादांच्या बाबतीतला तपास काय होतोय हे आपल्याला बघावं लागेल। हे झालं या FIR बद्दल। पण उद्याच्या दिवशी त्यांच्या पार्टीमध्ये काही नेते कशा पद्धतीचं राजकारण करतात, कशा पद्धतीने तिथं काय गोष्टी चुकीच्या पद्धतीने करतात, हे उद्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इथंच सकाळी 11 वाजता मी आपल्या सर्वांसमोर तो विषय त्या ठिकाणी मांडेल। परंतु रोहितदादा, या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असेल यांची नावं किंवा त्यांच्याकडे संशयाची सुई जी आहे ती या सगळ्या विमान अपघाताच्या संदर्भात येत होती। खरं तर प्रफुल्ल पटेल यांचा काही संबंध थेट या विमान अपघाताशी काही आहे का? विषय एवढाच आहे, FIR आता झालेला आहे। FIR मध्ये तुम्ही आज डिटेलमध्ये गेला आणि जे काही कंप्लेन डॉक्युमेंट आपण 60 पानाचं हे कर्नाटका पोलिसांना त्या ठिकाणी दिलेलं आहे। इन्व्हेस्टिगेशन होत असताना FIR वर तर होणार, पण आम्ही जे काही तिथं कंप्लेंट डॉक्युमेंट दिलेलं आहे 60 पानाचं 66 पानाचं, त्याच्यात खोलात जाऊन
कुठलीही संस्था, सीबीआय, सीआयडी नाही तर साधं पोलीस प्रशासन, तिथं त्यांना खोलात जाऊनच एफआयआर तिथं करावं लागेल. त्याच्याबरोबर तुम्ही जर विरोधाभास बघितला, म्हणजे नाशिक प्रकरणामध्ये एसआयटी फॉर्म केली जाते, तिथे असणारे अधिकारी जल्लद पद्धतीने एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीला, चोराला त्या ठिकाणी पकडतात. चांगली गोष्ट आहे. तिथं तुम्ही जल्लद गती दाखवता, ती जे खरं आम्ही ते स्वागत करतो. पण दादाच्या बाबतीत सीआयडी जल्लद का त्या ठिकाणी होत नाही. राहिला प्रश्न कोण याच्यामध्ये जबाबदार आहे, हे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय कळणार नाही. पण एफआयआरच होत नव्हता, तर मग क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनला दिशाच त्या ठिकाणी मिळत नव्हती. आणि ही दिशा तिथं या एफआयआरच्या माध्यमातून दिसेल. आणि इन्व्हेस्टिगेशन जर पारदर्शक पद्धतीने झालं तर नक्कीच न्याय मिळण्याशिवाय राहणार नाही. आम्ही विरोधात आहे. जे काय आम्हाला जमलं ते आम्ही केलेलं आहे. जे सत्तेत आहेत ते मात्र त्या ठिकाणी काहीच करताना दिसत नाही. अजितदादांच्या पक्षाचे नेते सुद्धा गप्प बसताना आम्ही जेव्हा बघतो तेव्हा खरंच आम्हाला वाईट वाटतं. त्यांना सत्तेत असताना सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागतं. म्हणजे हे हास्यास्पद आणि दुर्दैवी गोष्ट असंच आपल्याला म्हणावं लागेल. दादा, परंतु तुमच्या कुटुंबामधनं देखील जय पवार हे पुढे येऊन पत्रकार परिषद घेणार होते. खरं तर त्यांची पत्रकार परिषद अद्यापही झालेली नाही. खरं तर दोन आठवड्यापूर्वी त्यांची पत्रकार परिषद होणार होती. कोणाचा दबाव आहे असा की जय पवार हे पत्रकार परिषद घेत नाहीये? ते सुनील तटकरेंचा, प्रफुल्ल पटेलांचाच दबाव त्या ठिकाणी असेल. माझ्याकडे बरेच पुरावे तिथे आलेले आहेत. फक्त जय पवार हे पत्रकार परिषद घेणार आपल्या वडिलांना न्याय देण्यासाठी. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ज्या नेत्यावर विश्वास होता त्या नेत्याला देण्यासाठी जय पवार जर प्रयत्न करत असतील, याच्या आधी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता, त्याचं स्वागतच खऱ्या अर्थाने आपण केलं पाहिजे. त्याची प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ती प्रेस कॉन्फरन्स मी तिथे घेणार नाही. कारण त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यात जर काही गोष्टी राहिल्या असतील त्याच मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घेणार आहे. पण गेल्या आठवड्यात होणारी प्रेस कॉन्फरन्स आजपर्यंत का नाही झाली हे मला तरी सांगता येणार नाही. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाहीतर सत्तेतले काही भाजपचे नेते त्यांना करू नका असं म्हणत आहेत का काय, असाही प्रश्न आम्हाला निर्माण व्हायला लागलाय. त्याची प्रेस कॉन्फरन्स इथं होत नाही आणि दादांचा एफआयआर इकडे होत नव्हता. आम्हाला कर्नाटकात जाऊन एफआयआर हा इथं करावा लागला. ब्लॅक बॉक्सचं नेमकं काय झालं ज्याच्या तपासासाठी अमेरिकेकडे तो पाठवण्यात आल्याची माहिती दिलेली होती, मात्र आता त्याचं काय झालं, कित्येक महिने उलटलेले आहेत. नेमकं त्या ब्लॅक प्रफुल्ल पटेलांना वाटतच नसेल की हा तपास योग्य दिशेने त्या ठिकाणी जावा. कुठेही अमेरिकेला ब्लॅक बॉक्स दिला गेला नाही, हा भारतातच आहे. पण त्या बाबतीत कुठंच काय नाही झालं. त्याचं कारण हे सगळे जे आजी माजी अधिकारी आहेत ते प्रफुल्ल पटेलांच्या ओळखीचे अधिकारी आहेत. आणि जे महाशय, जे नेते, जे मंत्री हे एव्हिएशन मंत्री म्हणून बसलेले आहेत, त्यांचे व्यक्तिगत आणि व्यावहारिक संबंधच व्हीएसआर बरोबर असल्यामुळे कसं एआयबी अजितदादांच्या बाबतीत योग्य पद्धतीचा तपास करणार. आता आम्ही वाट बघतोय ते पुढचा जो काही अहवाल आहे तो त्या ठिकाणी कधी देतील. पण असे 9 अहवाल हे एआयबी कडे प्रलंबित आहे फायनल प्रस्तावासाठी, नाही तर फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टसाठी. काही अहवाल 4 वर्षापूर्वीचे आहेत, काही 3.5 वर्षापूर्वीचे आहेत, काही 2.5 वर्षापूर्वीचे आहेत. मला एआयबीला एवढंच सांगायचंय की तुम्हाला वाटत असेल की लोक विसरले, महाराष्ट्रातील लोक कधी अन्यायाला विसरत नाहीत. आणि तुम्ही जर विसरला, निवांत बसला, तुम्हाला जाग्यावर आम्ही आणल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. खास करून मंत्र्याचा राजीनामा म्हणजे केंद्रीय एव्हिएशन मंत्र्याचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पण शेवटी केंद्रात जे कोणी खासदार असतात ते त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात. आम्हाला मित्रत्व नाही, आम्हाला फक्त न्याय त्या ठिकाणी पाहिजे आणि तो न्याय आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. रोहित दादा, अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या पक्षाचं पुरोगामित्व संपूर्ण संपलंय का, हा सगळा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. कारण की अशोक खरात जो भोंदूबाबा आहे त्याच्या चरणी अनेक त्यांचे नेते मंडळी लीन होताना पाहायला मिळतात. स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे फोटो आहेत, रुपाली चाकणकर तर त्यांच्या पाय धुत असतानाचे सगळे फोटो व्हिडिओ समोर येताना पाहायला मिळतोय. आणि ह्या वरतून हा बाबा जो आहे तो व्हीएसआर कंपनीच्या विमानातून देखील प्रवास करतोय. अर्थात या सगळ्याचं गौड बंगाल काय? अजितदादा जेव्हा जिवंत होते तेव्हा बारामतीचं त्यांचं जे घर आहे त्याच्या बाहेर ब्लॅक मॅजिक झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं जे राहतं घर होतं देवगिरी बंगला, त्याच्या बाहेर सुद्धा अशीच काळी जादू झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अजितदादांच्या पक्षामध्ये असे बरेच नेते आहेत ज्यांना करंगळीला कुठेतरी कापले, अंगठ्याला कापले, काय करतात त्यांनाच त्या ठिकाणी माहिती. आता काळी मॅजिकमध्ये कोण कोण त्या ठिकाणी
अडकलेलं आहे, कोण असा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतं की दादांची ताकद जावी आणि त्यांच्याकडे ती ताकद यावी, त्याच्या मागे काय हेतू होता? कारण का शेवटी ब्लॅक मॅजिक जेव्हा केली जाते त्याच्या मागे एक हेतू असतो. तो किती फुसका असला, ब्लॅक मॅजिकला आम्ही कुठंच भीक घालत नाही, तर महाराष्ट्रात कुठलाच व्यक्ती भीक घालत नाही. पण मग त्याच्यात हेतू काय? हेतू मनामध्ये ठेवून तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, तुम्हाला देशाचा पंतप्रधान व्हायचंय, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचंय, तुम्हाला असलेल्या अडचणी त्या ठिकाणी संपवाव्यात, नाहीतर पक्षामध्ये जे सर्वात मोठं पद आहे ते मला मिळावं, यासाठी त्यांच्या पक्षातून कुणी कुणी ब्लॅक मॅजिक केली. ते पद जर तुम्हाला मिळवायचं असेल तर दादा असताना ते तुम्हाला कधी मिळणार नव्हतं, दादा नसतानाच ते मिळू शकलं असतं. मग त्याच्यासाठीच दादांच्या घराबाहेर ही ब्लॅक मॅजिक केली गेली का? मग ती कुणी केली गेली? कोण या बोंधूबाबाच्या नादी लागलं होतं? हे कुठं ना कुठंतरी समोर त्या ठिकाणी आलंच पाहिजे, असं आमचं त्या ठिकाणी प्रामाणिक मत आहे. परंतु आर्थिक व्यवहार या सगळ्या संदर्भात अनेक लोकांचे उघड होताना पाहायला मिळत आहेत. सुनील तटकरे आणि त्याचसोबतच रुपाली चाकणकरांनी आपल्या महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, परंतु महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा अद्याप देखील राजीनामा होत नाही. अजितदादा असते तर पहिल्याच दिवशी ही सगळी कारवाई झाली असती. एक कुठलाही निर्णय घेताना एक धाडस लागतं, एक अनुभव लागतो. आज त्या पक्षातून ते धाडस का दाखवलं जात नाही? का तटकरे साहेब कुठंतरी नेत्यांना भेटून हा राजीनामा घेऊ नका असं काही सांगत आहेत का? का ते असं सांगतायत? सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की जे काही महिला अध्यक्ष पद आहे, जी व्यक्ती आता या केसमध्ये कदाचित अडकली जाईल, कारण ते स्वतः त्या ठिकाणी ट्रस्टी होते, त्यांचा विषय हा कार्यकर्त्यांना त्या पदावर नको असताना सुद्धा काही नेते का त्यांची वर्णी लावतात हे आम्हाला तरी माहित नाही. त्यामुळे जो कोणी राष्ट्रीय अध्यक्ष त्या पक्षाचे असतील त्यांनी निर्णय तिथं दादा ज्या पद्धतीने घेऊ शकले असते असा निर्णय खऱ्या अर्थाने घेण्याची जरूरत आहे. पण त्या पक्षामध्ये तसं काय होताना दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. काही सूत्रांकडे अशी पण माहिती आहे दादा की म्हणजे हे ज्या पद्धतीने अजितदादाचं जे कट कारस्थान रचून हे जे घातपात झाले की मृत्यू झाला किंवा हे सुपारी देऊन करण्यात आलं असेही माहिती पुढे बरंच काय आहे. पण जोपर्यंत क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होत नाही, जोपर्यंत आता हा एफआयआर स्वीकारला जात नाही, जोपर्यंत सीआयडी सीबीआय या एफआयआरच्या अनुषंगाने तिथं तपास करत नाही, तोपर्यंत तुम्ही म्हणता आणि मी म्हणतो आणि सामान्य लोक जे म्हणतात तसं आपल्याला कुठंच काही कळणार नाही. त्यामुळे इथं आज काय चाललंय, हवेत गोळ्या मारणं चाललंय. लोक विसरतील, आपलं टाइमपास करावा, सीबीआयकडे प्रस्ताव पाठवू असं कुठेतरी म्हणावं आणि फक्त वेळ तिथं घालून द्यायचा, लोक विसरून जातील. या भूमिकेमध्ये सत्ताधारी काही लोक आहेत, ते फार चुकीचं आहे. मराठी माणसांना काही नेत्यांनी ओळखलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. 40 वर्ष अजितदादांनी या राज्यामध्ये सामान्य लोकांच्या हितासाठी कार्य केलं, राजकारण केलं, समाजकारण केलं. त्याच नेत्याला आज तिथं न्याय मिळत नसेल, साधा एफआयआर होत नसेल, तर मग सामान्य लोक हे कुठल्या खेतकी मुले असं आपल्याला म्हणावं लागेल. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढलं, परंतु या सगळ्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मात्र वेगळा ट्विस्ट झाला. उद्या बरेच काही राजकीय मुद्दे मी घेऊन येणार आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये या विषयामध्ये आम्ही सर्वजण गुंतून असल्यामुळे भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि वेळेप्रमाणे सुद्धा आम्ही दुसरा कुठलाच मुद्दा अधिवेशनात घेताना तुम्ही बघितलेला नाही. मीडियासमोर सुद्धा आम्ही फार सांभाळून त्या ठिकाणी बोलतो, कारण एखादा विषय हातात घेतला तो मार्गी लावणं महत्वाचं आहे आणि आमच्यासाठी विरोधात असताना एफआयआर करून घेणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, आम्ही जी करून घेतली. काही प्रमाणात माझ्या मतदारसंघाकडे सुद्धा या काळामध्ये माझं तिथं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे आता एफआयआर झालेला आहे. उद्यापासून राजकीय दृष्टिकोनात जो कुठला प्रश्न तुम्ही घ्याल आणि त्या बाबतीतलेच आणि खास करून अजितदादांच्या पक्षातले काही कागद ही माझ्याकडे आलेली आहेत, ती कागद मी उद्या तुमच्या सर्वांसमोर आणेल. मग तुम्हाला कळेल की खरं कोणाचा कुठला काय हेतू होता आणि त्याला आता जे कोणी तिथं कार्याध्यक्ष असतील नाही तर जे कोणी राष्ट्रीय अध्यक्ष असतील त्यांच्या मनामध्ये आज तिथं असणाऱ्या नेत्यांबद्दल कशी भावना आहे ही उद्या नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी सांगेन. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात दादा असते तर अशा पद्धतीने निवडणूक घडून आली असती का? कारण की सत्ता म्हणजे एकंदरीतच बहुमत दोघांकडे होतं, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे. मात्र कशा पद्धतीने भाजपचा तिथे जिल्हाध्यक्ष बसला, जयकुमार गोरे यांची सगळी मंत्री आहेत ते त्यांची अरेरावी, हे सगळं अजित पवार असताना झालं असतं का? भाजपला असं वाटतं अजितदादांचा पक्ष आता संपलेला आहे. 30 त्यांचे आमदार आता आपल्या संपर्कात आलेले आहे.
विधानसभा इलेक्शनच्या आधी 4 महिने 5 महिने जेव्हा केव्हा काय असेल, जो कुठला आकडा असेल त्या अनुषंगाने त्यांनी तिथं आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि भाजपमध्ये प्रवेश करायचा. म्हणून आता फोकस अजितदादा या पक्षाकडनं, कारण का तुम्ही महानगरपालिका नगर परिषद यावेळेस झुंपायची कोणातात तर अजितदादांमध्ये आणि भाजपमध्ये झुंपलेली आपण सगळ्यांनी बघितली. आता दादाच नसतील तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आणि पक्षात आहे ते नेते बरेच अडचणी त्या ठिकाणी आले असतील तर हा पक्ष तसं बघितलं तर आता इररेलेव्हंट झालाय भाजपला असं वाटतं. त्यामुळे फोकस हा पूर्णपणे आता एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षावर वळवला आहे. म्हणजे जे साताऱ्यात झालं, मतदारांना तुम्ही पोलीस प्रशासनाची भीती दाखवून येऊन देत नसाल आणि मंत्रीच तिथं आल्यानंतर तिथं असणारे अधिकारी मंत्र्याला धक्काबुक्की करत असतील तर याच्यावरनं आज काय परिस्थिती या राज्यामध्ये बघा. म्हणजे तुम्ही आम्ही आणि सामान्य लोकांचे प्रश्न कधी सुटायचे जर मंत्र्याचे सुटणार नसतील आणि सत्तेचा पॉवरचा वापर करून जर मतदानच करून दिलं जात नसेल, लोकांना बाहेरच तिथं ठेवलं जात असेल तर याला सत्तेचा माज एवढंच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. लालबागचा जो गुपित आहे ते एका पेन ड्राईव्ह मध्ये दडलेला आहे, त्याचं ब्लास्टिंग कधी करणार? मला नाही माहिती आहे. आपने एफआईआर कर्नाटक में कराया, इतना मेहनत आप कर रहे हैं, सब चीज़ों का जांच करवा रहे हैं. अजीत दादा पवार की फैमिली, सुमित्रा ताई आपकी काकी है और डिप्टी सीएम है, उन्होंने अभी तक कोई एप्लीकेशन या जांच के लिए कोई कमेटी या किसी डीजीपी या क्राइम ब्रांच को ऐसा अपॉइंट करने की बात कही है? वो अलग पक्ष है, फैमिली एक है, लेकिन कई दिनों से उनके साथ हमारी बातचीत वहां पे नहीं हुई. उनको सत्ता में रहना ज्यादा इम्पोर्टेंट है ऐसे दिख रहा है. डेफिनेटली उनके माध्यम से काकी हो या पार्थ हो या उनके जो दूसरे नेता है उनके मदद से मुख्यमंत्री साहब के यहाँ पे 2 बार मीटिंग हुई ऐसे हमको पता चला. पहली बार मीटिंग हुई थी 40 दिन पहले. उस मीटिंग में उन्होंने एक पत्र दिया था कि ये जो पूरा इन्वेस्टिगेशन है सीबीआई को दिया जाए. तो अभी वो इन्वेस्टिगेशन सीबीआई को उसी दिन जाना चाहिए था जो नहीं गया. फिर 10 दिन 15 दिन बाद वापस एक बार एक रिमाइंडर लेटर ये अजीत दादा के पक्ष के माध्यम से सीएम साहब को वहां पे दिया. वो रिमाइंडर लेटर क्या था कि सीबीआई के इंक्वायरी के बारे में क्या हुआ. मतलब आप सत्ता में हो लेकिन जिस नेता ने आपके पक्ष को वहां पे ताकत दी, आपके एमएलए को वहां पे चुन के आने के लिए वहां पे ताकत दी, चुन के आने के लिए प्रचार किया, उस नेता को आप न्याय नहीं दे पाते हो तो लोगों को कब न्याय दोगे आप? देखो, आप सत्ता में होने के बाद भी कुछ नहीं कर पाए, लेकिन हम विरोध में होने के बाद लोगों का सपोर्ट होने के कारण, हमारे कार्यकर्ताओं का सपोर्ट होने के कारण, उसी के साथ दिल्ली में जाके जो बड़े बड़े नेता है उनसे मिलने के बाद, खास कर राहुल जी को जब मैं मिला तब उन्होंने एक स्टेटमेंट इस्तेमाल किया था. उन्होंने कहा था जहां पे न्याय मिल सकता है उस राज्य में जाके आप वहां पे एफआईआर करने की कोशिश करो. उन्होंने कोई भी राज्य का नाम वहां पे नहीं लिया था. तब जब हमने सोचा, जब हमारे गवई साहब जो सुप्रीम कोर्ट के प्रमुख थे उनके ऊपर जब जूता फेंका गया था, तब 0 एफआईआर इस देश में कहां भी नहीं हुआ. महाराष्ट्र में भी वो 0 एफआईआर हो नहीं पाया था, अमरावती में या नागपुर में. कहां पे हुआ था? कर्नाटका में, बैंगलोर में हुआ था. तो मैंने फिर सोचा तो बैंगलोर जाके वहां पे मैं एक बार कोशिश करता हूं. तो वहां पे पुलिस स्टेशन जाने के बाद वहां पे ये एफआईआर मैंने दर्ज करने की कोशिश की, वो उन्होंने एक्सेप्ट किया. वो एफआईआर बैंगलोर के पुलिस स्टेशन ने उनके डीजी के माध्यम से महाराष्ट्र डीजी के पास अभी ये एफआईआर वहां पे आया है. अभी इस सरकार को वो एक्सेप्ट करना पड़ेगा और उस पर इन्वेस्टिगेशन करने की जरूरत है. ये हम सबकी मांगनी है. अभी ये सरकार इस बारे में क्या करता है वो कल ही या परसों या आगे जाके हम सबको पता चलेगा. कुछ बड़े नेताओं के नाम सामने आने के डर की वजह से क्या ये फाइल को नहीं खोला जा रहा? देखो, ये जो वीके सिंह है बहुत बड़े बड़े नेता का नाम ले सकता है. उसका बेटा रोहित सिंह, उसके शादी के लिए जो जो लोग आए थे उसके साथ अगर आप देखो उसके जो कंपनी है उसमें जिन लोगों की इन्वेस्टमेंट है उनके नाम वो लग सकता है. या जिस व्यक्ति ने वीके सिंह का इस्तेमाल करते हुए दादा का एक्सीडेंट जानबूझ के करवाया, मतलब मर्डर करवाया, उसका इल्जाम वीके सिंह ले सकता है. इसके कारण वीके सिंह पे आज तक कार्रवाई की नहीं गई. रादर अगर आप देखो कि दादा का एक्सीडेंट होने के बाद अभी तक लास्ट 2 महीने में 90 करोड़ रुपए तक वहां पे बिल ये वीएसआर कंपनी का वहां से सरकार, राज्य महाराष्ट्र सरकार से वहां पे पे किया गया है. दादा, एक सवाल था कि नागपुर के अधिवेशन में नवाब मलिक की एंट्री होती है और वो कल राजनीति कर